ठाण्यामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये ईव्हीएम मशीन धूळखात पडलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी मोठा आरोप केलाय। स्टेडियमच्या खोलीत बंद लिफाफे आढळलेत, मतदान ओळखपत्रही सापडले। ईव्हीएमचा घोटाळा होतोय का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलाय। तर खोलीत मतदान ओळखपत्रे आढळले आहेत। दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये ईव्हीएम मशीन आढळलेली आहे, त्यामुळे आता गंभीर असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। ईव्हीएम सापडले, मतपत्रिका सापडल्या। त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल, जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतात। मग ही ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत? ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात, ही जी मनातली साशंकता आहे, मी माझं मत कोणाला दिलंय हे मला कळलंच नाही तर माझ्या मनात संशय राहणार ना की माझं मत नक्की कुठे गेलंय। मला तरी पटत नाहीये माझं मत कुठे गेलंय, हे मला कळलंच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।